जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. शिक्के तुमच्याकडे घ्या. आमच्या नावाचे आहेत हे. आम्ही कोण घेणार? आमचा आदेश समजून घ्या. आता आमचं पद सरकार जमा करा म्हणावं. हे सांभाळण्याची आमची पात्रता नाही. तलवारीच्या जोरावर स्वराज्याचं रक्षण करणारी माणसं ही आपली असली पाहिजे. त्यांच्या निष्ठा या अभेद्य अभंग असल्या पाहिजेत. त्या निष्ठेला वज्राचा कणखरपणा असला पाहिजे. आणि असाच कणखरपणा आहे सरनौबत हंबीरराव मोहिते यांच्याकडे. राजे, आम्ही तुमच्या मस्तकावर जे छत्र धरले, आमच्या डोक्यावरचं छत्र अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला आधी तलवार हाती घेतली पाहिजे. नाही ते पटतंय मला, पण असं कसं बाजूला ठेवायचं? ते पुन्हा मातब्बराच्या हाती आम्ही सोपू. पण असा कोण आहे? आम्ही दक्षिण प्रांताची जबाबदारी अशा व्यक्तीकडे सोपवत आहोत ज्यांच्यामध्ये त्याग, पराक्रम, स्वामीनिष्ठा ओतप्रोत भरली आहे. बोला शंभूराजे, आता बोला. म्हणजे आम्ही हत्तीवरनं साखऱ्या वाटायला रिकामा. ते म्हणजे हर्जीराजे महाडिक. सिंहासनाच्या पायरीवर बसणं म्हणजे इतरांचा सत्ता सोपानावरून कडेलोट. धक्का बसला कारभाराला. त्याला इलाज नाही का विराज? रायगडाचा एक अलिखित नियम आहे. इथं कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही. ओ आबा, वतनाचं काय ते बोला आता. अरे तुम्ही बोला नाही बोला, आम्ही या भिजलेल्या घोगड्याचा सोक्षमोक्ष लावणार. महाराजांनी आम्हाला सबूत दिला होता. कणोजीराव विसरून जाते. विसरा म्हणजे वतनाचा पाठ आमच्या नशिबात नाही असं समजायचं आम्ही. राजा, मोरोपंतांची तब्येत ढासळली. अहो कसं तरी करतायत ते. काय? राजा चलावं लवकर. तुम्ही पंत काकांकडे जा. पण आम्ही जाऊन काय करणार? धोषा तर तुमच्या नावाचं लावलाय त्यांनी. पण आम्ही नाही जाऊ शकत येसू. आणि खरं सांगायचं तर मनातून वाटत नाही आम्हाला जावंच, कारण त्यांच्या चुकाच तेवढ्या मोठ्या आहेत. त्या चुकांकडे दुर्लक्ष करून आम्ही गेलो तर चुकीचा संदेश रयतेत जाईल. स्वराज्य द्रोह्यांचं फावेल त्याचं भय नाहीसं होईल. याचा अर्थ त्यांच्या चुकांना माफी नाहीच तर? नक्कीच नाही. अरे कितनी है सिवा की रियासत, इतनी सी, लेकिन फिर भी हमारे सीने में नासूर की तरह चुभती है ये सिवा की रियासत. हुजूर, अब वो भी खत्म हो जाएगी. हमारे सरदारों ने संभा की रियासत में तहलका मचाया है. राज, तुकोबा रायांच्या पालखीवर हल्ला केलाय. काय? पालखीवर हल्ला केला? कोणी? मोगलांनी केलाय. अरे कितनी है सिवा की रियासत, इतनी सी, लेकिन फिर भी हमारे सीने में नासूर की तरह चुभती है ये सिवा की रियासत. हुजूर, अब वो भी खत्म हो जाएगी. हमारे सरदारों ने संभा की रियासत में तहलका मचाया है. राज, तुकोबा रायांच्या पालखीवर हल्ला केलाय. काय? पालखीवर हल्ला केला? कोणी? मोगलांनी केलाय. बादशाह का हुक्म है, यात्रा जेत्रा पालखी वारी सब बंद करो. वारी अशी बंद होणार नाही. पंढरपूरला तर जाणारच. जाओ, झिझिया भर के जाओ. राज, तुकोबा रायांच्या पालखीवर हल्ला केलाय. कोणी? मोगलांनी केलाय. राजन, राजन, बहिर्जी नायकांकडनं खबर आली. उत्तरेतील मुघल राजवटीत अराजक माजलाय. सरदार अधिकारी वर्ग गोंधळून गेलाय. काय सांगता? गोंधळून गेलाय? कशा पाय? आपला नेमका बादशाह कोण, कोणाचा हुकूम पाळायचा हे त्यांना कळत नाही.
शहाजादा अकबरानं राजपुतांच्या मदतीनं औरंगजेबाविरुद्ध युद्ध पुकारलंय. काय सांगताय काय? मला कळतच नाही ह्यो कशा पायी बडका. नाही म्हणजे कालपर्यंत याच राजपुतांनी मोगलांना आपल्या रोटी बेटी व्यवहारात घेतलं होतं, मग आजच असं काय बिघडलं? मामासाहेब, आमच्या आबासाहेबांनी आग्रा भेटीच्या वेळी उत्तरेत जे स्वाभिमानाचं बीज पेरलं होतं ना, ते आता उगवतंय. औरंगजेबाच्या भर दरबारात उभं राहून औरंगजेबानं दिलेली खिल्लत उडवली आणि टरकाळी फोडली. अपमान सहन केला जाणार नाही. त्या टरकाळीची अपत्य म्हणजे हिंदुस्थानात होणारे हे बंडावे. दुर्गादास राठोड हा त्यापैकीच आहे. राजा जसवंत सिंहाच्या दिवाणाचा मुलगा, शूर, हुशार, पराक्रमी, अभिमानी आणि राष्ट्रप्रेमी. त्याने शहजादा अकबराला फितवलं. तू अकबराचं नाव धारण करतो, आता राजपुतांचं प्रेम संपादन कर आणि स्वतःच बादशाह हो. आणि शहजादा अकबरानं बापा विरोधात बंड पुकारलं. हा भडका त्याचाच. आरतीच्या आता आलं ध्याना. मामासाहेब, शत्रूच्या राज्यातली अनागोंदी ही आक्रमणाची सर्वोत्तम संधी. पटतंय, एकदम पटतंय. राजा, बहिर्जी नायकांना काय निरोप द्यायचा? सांगावा धडा. पुराणपुराची खडान खडा माहिती पाठवून द्या म्हणावं तातडीने. लगीन लावायला येतोय. नवरदेव बाशिंग बांधून तयार आहे. हे अक्षी घोड्याचं कट, घोड्यावर बसलो का निघालोच. हो, पण सरनोबत ग्रहलक्ष्मी नाही आणायची, धनलक्ष्मी आणायची. तर तुम्ही आणाल ग्रहलक्ष्मी. कविराज, राजांनी तुम्हाला निरोप द्यायला सांगितलंय, विनोद करायला नाही. निरोप द्या बहिर्जी काकांना. मोगल राजवटीच्या तळाशी सुरुंग लावून दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवण्याची वेळ आली. सावध राहा. भले शाबास. मामासाहेब, शिवछत्रपतींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा हा छावा मदमस्त मोगली हत्तीचं गंडस्थळ फोडणार. राजपूत बड़ी तादाद में जाकर अकबर से मिल गए हैं, इसलिए हमें हमारी फौज का कड़ा इंतजाम करना चाहिए और कोई भी सुराग नहीं छोड़नी चाहिए. ये कोई मामूली जंग नहीं है वजीर आलम. ये जंग हिंदुस्तान के तख्त का सरताज चुनेगी. तिकडे बाप बेटे मोगली सत्तेच्या 60 मारीत गुंतले असतील आणि त्याच वेळी आपण दख्खनेतलं मोगलांचं मुख्य ठाण मारू. पुराण माझ्या औषधीचे दागिने दे, तर गोळ्या घालीन. सोड दे, जीव जायत त्याचो. त्या औषधाकडा कसा पण वागलास तर त्या माऊलीमुळे हो वाचलो. नाहीतर घराबाहेरची तिरडी दिसली असती, ती पण कसर भरून काढीन तर परत वाड्यावर येईल होता. अण्णा नाही का तो झील असं आहे, लक्षात राहा. दे अरे काय झाले ते तरी सांगा मला. त्या दोघे जणी आलते शीतलची माफी मागायला, पण शीतलने दोघींना बी बजावून सांगितलं की मी त्या घराची पायरी बी चढणार नाही परत. बघा अजिंक्य, तुम्ही इथपर्यंत आला, तिची बाजू आम्हाला समजावून सांगितली, म्हणून तुमच्या आर्मीत परत जाण्याच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ. असं तुम्हाला जर का वाटत असलं ना, तर तसं अजिबात होणार नाही. तुम्ही तुमच्या निर्णयाचा परत एकदा विचार करा. असं म्हणजे सगळे सहकुटुंब. अच्छा, बघायला गेले होते? बघायला गेलो होतो. कुठे मावशीकडे आले होते? मावशीकडे आले होते. किती जण आले होते? आई वडील आणि मुलगा, तिघच जण. मुलगा कोणाचा? मिस्टर आलेले. अरे मग असं सांगा ना, हे आले होते म्हणून. मला वाटलं आई वडील आणि त्यांचा एक मुलगा वगैरे. याच्या क्षेत्र म्हणजे कसं, त्यांना पण म्हणजे बाहेर गेलं तर डब्यावाल्यांना डिमांड देतात. कुठे त्यांची सायकल चालली तरी डब्यावाल्याची सायकल आली म्हणून लोक जागा पण देतात. मान देतात भरपूर. भले पैसा कमी, त्याच्यामध्ये जास्त पैसा पण अभिमान खूप मोठा. आणि ते एक म्हणजे कष्टाचं काम. ईशाला राजनंदिनी बनवण्याचं प्लॅनिंग आहे ना तुझं, एकदम विचारपूर्वक चाललंय. यू आर राईट ऑन ट्रॅक. आता तू कुठे खेळ सुरू झाला.
आता हळूहळू ईशा हीच राजनंदिनी आहे हे आईसाहेबांना सुद्धा पटायला लागेल. विक्रांत जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा फक्त जिंकण्यासाठीच खेळतो.